हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तो खूपच ताकदवान होता, त्यामुळे त्याच्यासमोर उभं राहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. तेवढ्यात पाणीपुरीवाला अचानक कबीरला विचारतो, तुम्हाला कशा प्रकारची पाणीपुरी हवी आहे? एकदा नीट सांगाल का? मी तशीच करून देतो. पाणीपुरीवाल्याचं बोलणं ऐकताच कबीर आपल्या असिस्टंटकडे पाहू लागला. जणू काही तो म्हणत होता, तूच सांग, मला या बाबतीत फारसं कळत नाही. असिस्टंट त्याचा इशारा समजून गेला आणि पाणीपुरीवाल्याकडे पाहत म्हणाला, पाणीपुरी नीट बनव. पाणी फार तिखट नको आणि मसालाही जास्त नको. मला माहिती आहे की तू खूप चांगली पाणीपुरी बनवतोस, पण असं समज की ही एका पेशंटसाठी आहे. चव चांगली असावीच, पण शक्य तितकी हेल्दीही असली पाहिजे. असिस्टंटचं बोलणं ऐकून पाणीपुरीवाला गोंधळून गेला. तो मनात विचार करू लागला, पाणीपुरीत हेल्दी काय असणार? सगळं तर नेहमीसारखंच असतं. तरीही त्याने थोडा वेळ कबीरकडे पाहिलं आणि मग डोकं चालवत पटकन पाणीपुरी बनवायला सुरुवात केली. पॅक करतानाही तो अधूनमधून कबीरकडे पाहत होता, त्यामुळे त्याने पाणीपुरी खूपच चविष्ट बनवली होती. तेव्हा कबीरने त्याला एक पाणीपुरी असिस्टंटला खायला द्यायला सांगितली, कारण त्याला खात्री करून घ्यायची होती की चव योग्य आहे की नाही. असिस्टंटला हे थोडं विचित्र वाटलं, पण त्याने जेव्हा पाणीपुरी खाल्ली तेव्हा ती त्याला खूपच चविष्ट वाटली. तो लगेचच कबीरला म्हणाला, सर, ही तर खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट आहे. तुम्हीही खायला हवी होती. असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरने डोळे थोडेसे बारीक केले. ते पाहताच असिस्टंट हसत म्हणाला, ओ आय एम सॉरी, मी विसरलो होतो. बाहेरचं खाल्लं की तुमचं पोट दुखतं. ठीक आहे, मी सगळं पॅक करून घेतलं आहे. आता आपण निघूया. मॅडम तुमची किती वेळ वाट पाहत असतील कुणास ठाऊक. हे बोलून असिस्टंट पटकन गाडीच्या दिशेने गेला. कबीरही लगेच गाडीत बसला आणि गाडी तिथून निघून गेली. इकडे इशिता जेवण करून खोलीत आली होती. जरी तिने जेवण केलं होतं तरीही तिला अजून पाणीपुरी खायची तीव्र इच्छा होत होती. तिचं मन सारखं सांगत होतं, आता बाहेर जाऊन भरपूर पाणीपुरी खाऊयात. तिला कबीरचा रागही येत होता. माझी अशी अवस्था असतानाही तो माझं ऐकत नाही, हे कसं शक्य आहे? ती मनातल्या मनात कबीरला खूप शिव्या घालत होती. तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज आला. इशिताला समजलं कबीर आला आहे. ती पटकन जाऊन पलंगावर बसली. चेहरा थोडासा वाकडा करत नजर खाली घातली. कबीर खोलीत आला आणि त्याची नजर सर्वप्रथम इशिताच्या उदास चेहऱ्यावर गेली. त्याच्या हातात पाणीपुरीचा एक छोटासा पिशवीतला पॅक होता, पण ती दिसत नव्हती. मात्र खोलीत पाणीपुरीचा सुगंध पसरताच इशिताने लगेच नजर वर केली. कबीरच्या हातातील बॅग पाहताच ती आनंदाने म्हणाली, तुम्ही पाणीपुरी आणली आहे का? इशिताचं बोलणं ऐकून कबीरने एकदा हातातल्या बॅगकडे पाहिलं आणि मग तिच्याजवळ जाऊन ती तिच्या हातात देत म्हणाला, हो, तूच तर म्हणत होतीस की तुला पाणीपुरी खायची खूप इच्छा आहे, म्हणून मला वाटलं तुला खायला द्यावी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आजच देतोय, नेहमी चालणार नाही, कारण मला तुझी खूप काळजी आहे. तुझ्या तब्येतीबाबत मी कोणताही धोका घेऊ शकत नाही. तू आत्ताच बरी होत आहेस आणि तुझा हट्ट दिवसेंदिवस वाढतोय. कबीरचं बोलणं इशिताने जणू ऐकलंच नाही. तिची नजर फक्त पाणीपुरीवर होती. तिने पटकन कबीरच्या हातातून पिशवी घेतली आणि पाणीपुरी पाहू लागली. खरंच त्या खूपच चविष्ट दिसत होत्या. ती पिशवी घेऊन टेबलजवळ गेली आणि बसून खायला लागली. कबीर तिला अशा आनंदात खाताना पाहत होता आणि ते दृश्य पाहून त्याला खूप समाधान वाटत होतं. तेवढ्यात इशिताला जाणवलं की तिने कबीरला खायला विचारलंच नाही. तिने त्याचा हात पकडून त्याला आपल्या बाजूला बसवत म्हणाली, तुम्ही ही खा ना, मी तुम्हाला माझ्या हाताने भरवते. खरंच खूपच चविष्ट आहे. हे बोलत तिने एक पाणीपुरी उचलली आणि ती कबीरच्या तोंडाजवळ नेली. कबीर साधारणपणे बाहेरचं खाणं टाळत असे, कारण बाहेरचं खाल्लं की त्याचं पोट दुखायचं.
पण त्या क्षणी इशिता स्वतःच्या हाताने त्याला भरवत होती. अशा वेळी तो कसा नकार देऊ शकला असता? तो क्षण गमवायचा नव्हता. त्याने हलकेच तोंड उघडलं आणि इशिताने प्रेमाने पाणीपुरी त्याला भरवली. त्यावेळी कबीरला काहीच भान नव्हतं. तो फक्त इशिताच्या हातून शांतपणे खात होता. इशिता ही मनापासून आनंदी होती. हा क्षण कधीच संपू नये असं तिला वाटत होतं. पाणीपुरी संपताच इशिता खूप आनंदित झाली आणि तिने कबीरला घट्ट मिठी मारली. तिची पाणीपुरीची इच्छा पूर्ण झाली होती. आता तिला खूप हलकं आणि समाधान वाटत होतं. जणू तिचं पोट आणि मन दोन्ही पूर्णपणे तृप्त झालं होतं. आता तिला काहीच नको होतं. पण तेवढ्यात अचानक कबीरला मिठी मारून उभी असलेल्या इशिताला काहीतरी विचित्र जाणवलं. तिने पाहिलं तर कबीरचे हात अचानक तिच्याच पोटावर येऊन थांबले होते. इशिता क्षणातच त्याच्यापासून दूर झाली. तेव्हा तिला दिसलं की कबीरच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे जाणवत होत्या. त्याचं नाक आणि गाल लालसर झालं होतं. कबीरने वर नजर करून इशिताकडे पाहिलं आणि सोफ्यावरून उठत तो म्हणाला, मला स्ट्रीट फूड अजिबात आवडत नाही. ते खाल्लं की मला खूप पोटदुखी होते आणि माझी अवस्था खूप वाईट होते. म्हणूनच मी तुलाही ते खाण्यापासून थांबवत होतो. पण काही हरकत नाही. मी औषध घेईन. तू जाऊन आराम कर. कबीरचं बोलणं ऐकताच इशिता घाबरून म्हणाली, जर तुम्हाला आवडत नव्हतं तर तुम्ही आधीच सांगायला हवं होतं ना. मी तुम्हाला खाऊ घातलंच नसतं. आधी का नाही सांगितलं? तुम्हाला खूप दुखत आहे का? मी डॉक्टर अधिराजांना फोन करू का? इशिताचं बोलणं ऐकून कबीरने तिला थोडं दूर करत शांतपणे सांगितलं, नाही, मी ठीक आहे. मी तुला कसं थांबवू शकत होतो? तू इतक्या प्रेमाने स्वतःच्या हातांनी मला खाऊ घालत होतीस. मी नकार दिला असता तर तुला वाटलं असतं की मी तुझ्यावर रागावलो आहे म्हणून मी काही बोललो नाही. पण काहीही नाही. मी औषध घेतल्यावर पूर्ण बरा होईन. तू जाऊन आराम कर. हे बोलून कबीर खोलीबाहेर जायला लागला. पण इशिताने त्याचा हात पकडून त्याला थांबवत म्हणाली, नाही, तुम्ही कुठे चाललात? तुमच्या पोटात इतकं दुखत असताना असेच निघून जाणार? तुम्ही इथे शांतपणे बसा. मी डॉक्टर अधिराजांना फोन करते. असं म्हणत ती घाईघाईने फोन घ्यायला वळली. पण कबीरने तिला थांबवत ठामपणे सांगितलं ना, त्याची काहीही गरज नाही. मी पूर्णपणे ठीक आहे आणि तुला जास्त हालचाल करायची नाहीये. त्यामुळे चुपचाप जाऊन बेडवर झोप. मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. कबीरचा राग पाहून इशिता शांत बसणारी नव्हती. कबीर तिची काळजी घेतो तर ती त्याची काळजी घेऊ शकत नाही का? या विचाराने ती थोडी चिडलीच. तिने कबीरचा हात पकडला आणि त्याला बेडवर बसवत ठामपणे म्हणाली, पुन्हा एकदा सांगते, यावेळी माझं ऐका. माझा संयम अजून तपासू नका. मी डॉक्टर अधिराजना फोन करणार आहे. तुम्हाला डॉक्टरांची गरज आहे. जर रात्रीतून तुमची तब्येत जास्त बिघडली तर मी काय करणार? मला काहीच माहिती नाही. एक काम करते, डॉक्टरांना यायला वेळ लागेल तर मी तुमच्यासाठी गरमागरम सूप आणते. त्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल. असं म्हणत इशिता तिथून जायला निघाली. पण कबीरने पुन्हा तिला थांबवत म्हणाला, त्याची अजिबात गरज नाही. तुझी तब्येत आधीच ठीक नाही आहे आणि तरीही तुला काम करायचं आहे. तुला नेहमी काही ना काही कारण हवे असतात. इथेच बसून राहा. मी औषधं घेईन आणि बरा होईन. तू माझी काळजी करू नकोस म्हणतोय ना, तरी ऐकत का नाहीस? कबीरचं बोलणं ऐकताच इशिताने हात मागे घेत शांतपणे म्हटलं, ठीक आहे, मी कुठेही जाणार नाही. पण तुम्हालाही इथेच बसावं लागेल. मी मेडिकल बॉक्स पाहते. त्यातली कोणतीही औषधं तुम्हाला घ्यायची आहेत ते सांगा. असं म्हणत तिने टेबल खालून फर्स्ट एड बॉक्स काढला आणि कबीरजवळ येऊन औषधं दाखवत त्याच्याकडे पाहू लागली. तेवढ्यात कबीरने एक छोटी गोळी पाहिली आणि म्हणाला, हीच ती गोळी आहे. मला ही घ्यायची आहे. ती दे. मी बरा होईन. कबीरचं बोलणं ऐकताच इशिताने लगेच ती गोळी काढून त्याला दिली.
कबीरने औषध घेतलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. इशिता काही वेळ त्याच्याकडेच पाहत राहिली. तिला वाटत होतं तो कधी म्हणेल की आता तो पूर्णपणे ठीक आहे. 10 मिनिटे झाली पण कबीर अजूनही काहीच बोलला नव्हता. शेवटी इशिताने त्याचा हात धरत विचारलं, आता बरं वाटतंय ना? इशिताचं बोलणं ऐकून कबीरने, ज्याने डोळे हलकेच मिटले होते, ते हळूच उघडले. त्याने इशिताच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं. त्याला अचानक चक्कर आल्यासारखं वाटू लागलं. इशिताचा चेहराही त्याला धूसर दिसू लागला. त्याचा हात इशिताच्या हातातून निसटून बेडवर पडला आणि त्याने हळूहळू डोळे बंद केले. कबीरने अचानक डोळे मिटलेले पाहून इशिता घाबरून गेली. तिच्या पायाजवळ ठेवलेला मेडिकल बॉक्सही खाली पडला. ती धावत कबीरजवळ गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. तिला वाटत होतं की हे सगळं तिच्याच चुकीमुळे झालं आहे. तिने पाणीपुरीची हट्ट केली नसती तर ती स्वतःच्या हातांनी कबीरला पाणीपुरी भरवत होती. हे सगळं फक्त तिच्याचमुळे घडलं होतं. कबीरला झालेली सगळी अडचणही तिच्याच हट्टामुळे होती. हे जाणवताच इशिताच्या डोळ्यात पाणी आलं. क्षणाचाही विलंब न करता ती खोली बाहेर पळाली आणि संपूर्ण कुटुंबाला बोलवायला लागली. कारण तिला हे पूर्णपणे समजून चुकलं होतं की कबीर आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. सगळ्यांना घेऊन इशिता परत कबीरच्या खोलीकडे पळली. घाईत आत शिरत असतानाच ती समोर उभ्या असलेल्या कबीरला धडकली. अचानक झालेल्या धडकेत तिच्या नाकाला थोडीशी इजा झाली. वेदनेमुळे तिने डोळे काही क्षण मिटून घेतले. पण ज्या क्षणी तिला कळलं की ती नेमकी कुणाला धडकली आहे, त्या क्षणी तिने आश्चर्याने वर पाहिलं. कबीर तिच्यासमोर उभा होता, चेहऱ्यावर खोडकर हास्य घेऊन, जणू तो मुद्दाम तिला त्रास देत होता. कबीरला अशा अवस्थेत पाहून इशिता आश्चर्याने म्हणाली, आपण ठीक आहात ना? इशिताचं बोलणं ऐकताच कबीर हसत म्हणाला, हो, मी अगदी ठणठणीत आहे. तुला काय वाटलं होतं? मी बेशुद्ध पडलोय? खरं सांगायचं तर पोटात थोडंसं दुखत होतं. पण औषध घेतल्यावर लगेचच बरं वाटलं. मी तर फक्त तुला थोडंसं घाबरवत होतो. तुझा चेहरा बघ, मला अशा अवस्थेत पाहून तू किती घाबरली होतीस. हे ऐकताच इशिताला खूप राग आला. रागाच्या भरात तिने कबीरच्या छातीवर हलकासा प्रहार करत म्हटलं, हे तुम्ही अजिबात योग्य केलं नाही. तुम्हाला माहिती आहे का, माझा जीव घाबरून गेला होता. मला तुम्हाला अशा अवस्थेत कधीच पाहायचं नाही. जाणून बुजून मला घाबरवणं. तुम्ही असं कसं करू शकता? खरंच तुम्ही खूप वाईट आहात. इशिताचा हा राग पाहून कबीरने तिचे दोन्ही हात पकडले. तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या कानाजवळ हलकेच कुजबुजला. का? मला तुला थोडंसं त्रास देण्याचा अधिकार नाही का? की फक्त तूच मला त्रास द्यायचा ठेका घेतलायस? हे ऐकताच इशिताची नजर चुकू लागली. कारण ते खरं होतं. तीही अनेकदा कबीरला छेडत असे. आजसुद्धा पाणीपुरी खाण्याचा हट्ट तिनेच केला होता आणि त्याच्यामुळे कबीरला त्रास झाला होता. त्यामुळे कबीरने जे केलं त्यावर ती फार असे राग धरू शकत नव्हती. इशिताच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. ते पाहून कबीरने खोल श्वास घेत म्हणाला, मला माहीत आहे तू अशी नजर इकडे तिकडे फिरवायला लागलीस की मला लगेच कळतं तुझी चोरी पकडली गेली आहे. पण खरं सांग, मी बेशुद्ध झाल्याचं नाटक केलं तेव्हा तू खरोखरच घाबरली होतीस ना? तुला असं वाटत होतं का की कुठेतरी तू मला गमावशील? कबीरचं बोलणं ऐकून इशिताने नजर उचलली आणि थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं. काही क्षण ती शांत राहिली आणि मग हळूच म्हणाली, हो, तसंच वाटत होतं. मी स्वप्नातही हे सहन करू शकत नाही की माझ्या आधी तुम्हाला काही होईल. मी जिवंत आहे तोपर्यंत मला फक्त तुम्हालाच पाहायचं आहे. मला माहीत नाही का, पण मला असं वाटतं. आणि आज तुम्ही फारच वाईट विनोद केलाय. प्लीज पुढे कधीही असं करू नका, नाहीतर कदाचित तुमच्या अशा विनोदामुळे मीच. ती एवढंच बोलली होती. तेवढ्यात कबीरने क्षणाचाही विलंब न करता, विचार न करता पुढे झुकून तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले
आणि तिला गप्प केलं. इशिताला प्रचंड धक्का बसला आणि तिला अजिबात अपेक्षा नव्हती की कबीर असं काही करेल. तिला काही सुचत नव्हतं. काय करावं, कसं कसं प्रतिसाद द्यावा. कबीर अत्यंत उत्कटतेने तिला किस करत होता. इशिता पूर्णपणे गोंधळलेली होती. तिला किस कसं करायचं हेही नीट माहिती नव्हतं. कबीरला तिची घालमेल जाणवत होती. तिला शांत करत त्याने एक हात तिच्या कमरेवर ठेवला. तिला स्वतःकडे ओढलं आणि अधिक प्रेमाने तिला जवळ घेतलं. दरम्यान इशिताचा आवाज ऐकून घरातील सगळेच लोक जमा झाले होते. एकमेकांशी बोलत ते सगळे घाईघाईने कबीरच्या खोलीकडे आले. पण आत त्यांनी जे दृश्य पाहिलं त्याची कुणालाच अपेक्षा नव्हती. मयंक, जान्हवी खन्ना, मोहन खन्ना आणि जानकी खन्ना सगळेच तिथे उभे होते. काही नोकरही मागे जमले होते. खोलीचा दरवाजा पूर्ण उघडा होता आणि कबीर दरवाजाजवळच इशिताला किस करत होता. कबीरचे डोळे मिटलेले होते तर इशिताची नजर खाली झुकलेली होती. हे सगळं पाहताच मयंकने धक्का बसल्यासारखं आईकडे पाहिलं आणि म्हणाला, हे काय चाललंय? भाभींनी आम्हाला हे दाखवण्यासाठी बोलावलं होतं का? मयंकचा आवाज कानावर पडताच कबीर आणि इशिता भानावर आले. इशिताने घाईघाईने स्वतःला कबीरपासून दूर केलं. कबीरला मात्र अजूनही तिला सोडावंसं वाटत नव्हतं. पण संपूर्ण कुटुंब समोर उभं असल्याचं पाहून तो चिडून मयंककडे पाहू लागला. जणू काही तो विचारात होता, प्रत्येक वेळी मध्ये पडणं गरजेचं आहे का? कबीरचा राग ओळखून मयंक लगेच वडिलांच्या मागे लपला आणि म्हणाला, अरे, भाभी ओरडत होत्या म्हणून आम्हाला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही सगळे इथे आलो. पण आम्हाला काय माहिती, इथे तर तुम्ही दोघं रोमॅन्टिक वेळ घालवत होतात. आणि तेही असं, म्हणजे हे सगळं करायचंच होतं तर दार बंद करता आलं असतं ना. आणि करायचंच होतं तर भाभींनी आम्हाला बोलावलं तरी का? मयंकची बडबड ऐकून इशिताचा चेहरा लाजेने लाल झाला. ती सतत विचार करत होती की आपण इतक्या जोरात सगळ्यांना का बोलावलं? हे घरच्यांना कसं सांगायचं? हे सगळं फक्त कबीरमुळे झालं होतं. कबीरने असा नाटकीपणा केला नसता तर तिला घरच्यांसमोर अशी लाजिरवाणी अवस्था सहन करावी लागली नसती. जान्हवी खन्ना मात्र खूपच खुश दिसत होत्या. तिला असं वाटलं होतं की तिने आपल्या निर्णयाबाबत पश्चाताप करावा लागणार नाही. तिला जे हवं होतं तेच आता घडत होतं. हे पाहून जान्हवी खन्ना हसत म्हणाली, छान आहे. बहुतेक आमचे कानं आवाज होते म्हणूनच इशिताचा आवाज ऐकू आला. काही नाही, तुम्ही दोघं कंटिन्यू करा, आम्ही नंतर येतो, असं म्हणत ती तिथून निघू लागली. पण तेवढ्यात कबीरने तिला थांबवत म्हटलं, मॉम, आता तुम्ही इथे आलाच आहात तर माझं ऐकून घ्या. मला नाही वाटत की इशिताने कायम तुमच्यासमोर मान खाली घालून राहावं. गोष्ट अशी आहे की, इतकं म्हणत कबीरने सगळी गोष्ट घरच्यांना सांगितली. ते ऐकून मोहन खन्ना हसत म्हणाले, तर कबीर खन्ना आता मजाकही करू लागले आहेत. कमाल आहे. मी माझ्या मुलाला कधीच अशा प्रकारे मजाक करताना पाहिलं नाही. वडिलांचं बोलणं ऐकून कबीर त्यांच्याकडे पाहत खोडकरपणे हसत म्हणाला, तुम्हाला माझ्यासोबत मजाक हवा आहे का? नीट विचार करा. असा घाणेरडा मजाक करेन की तुम्हीच म्हणाल की मी नॉर्मलच ठीक आहे. कबीरचं बोलणं ऐकताच मोहन खन्नानी तोंड वाकडं केलं. जणू काही तो अजिबात सुधारणार नाही असंच सांगत होते. तेवढ्यात जानकी खन्ना इशिताकडे पाहत म्हणाल्या, तू ठीक आहेस ना? तुला अजून आरामाची गरज आहे. हे सगळं नंतरही करता येईल. काही हरकत नाही. आम्हाला माहीत आहे नवरा बायकोमध्ये असं सगळं होतंच. पण आधी तू पूर्णपणे बरी हो. मग तुला जे करायचं असेल ते कर. हे बोलून जानकी खन्ना लहान मुलांसारखी आनंदी झाली होती. तिच्या बोलण्यामुळे इशिताचा चेहरा आणखीन लाल झाला. कबीरही थोडा विचित्र नजरेने आपल्या आजीकडे पाहत होता. आतून त्यालाही काहीसं अस्वस्थ वाटत होतं. जणू त्याची चोरी पकडली गेली असावी. आयुष्यात पहिल्यांदाच कबीरला थोडीशी लाज वाटत होती. दोघांचे लाल झालेले चेहरे पाहून मयंक हसत म्हणाला,
चला आता आपण निघूया, नाहीतर आपल्या बोलण्यामुळे हे दोघं टोमॅटोपेक्षाही जास्त लाल होतील आणि कुणास ठाऊक याची शिक्षा मला भावाकडून मिळेल. यापेक्षा बरं आपण त्यांना एकटेच सोडूया, असं म्हणत मयंक तिथून निघून गेला. त्याच्या मागोमाग उरलेले तिघेही हसत तिथून निघाले. घरचे सगळे गेल्यावर इशिताने पटकन खोलीचं दार आतून बंद केलं आणि रागाने कबीरकडे पाहू लागली. इशिताचे भाव पाहून कबीर काहीच न कळल्यासारखा परत बेडवर बसला आणि म्हणाला, काय झालं? तू मला असं का पाहतेस? जणू आत्ता खाऊनच टाकशील. तसं पाहिलं तर खाऊन टाकलंस तरी मला काही हरकत नाही, पण खाण्याआधी एक प्रॉमिस करावं लागेल. मला खाल्ल्यानंतर मी तुला खाऊ शकतो हे मान्य कर. तर बोल, प्रॉमिस करतेस का? हे ऐकून इशिता चिडून त्याच्या जवळ गेली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत रागाने म्हणाली, तुम्ही असं कसं करू शकता? घरचे आपल्याकडे कसे बघत होते ते तुम्ही पाहिलं नाही का? तुम्ही मला किस का केलं? माझी परवानगी न घेता तुम्ही मला किस कसं करू शकता? इशिताचं बोलणं ऐकून कबीरच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य होतं. त्याने तिचा हात धरून तिला आपल्या बाजूला बसवत म्हटलं, तू फारच भरकटलेल्या गोष्टीत बोलत होतीस, म्हणून मला वाटलं तुझं तोंड बंद करायला हवं, नाहीतर तू अजून जास्त डिटेल्समध्ये गेली असतीस, म्हणून ते करावं लागलं. पण हे सिरियस घेऊ नकोस, मी पटकन कुणालाही किस करत नाही. तुला केलं याचा अर्थ तू खूपच लकी आहेस. हे ऐकून इशिता डोळे बारीक करत म्हणाली, वा, तुम्ही असं बोलत आहात जणू मी रोज कुणा ना कुणाला किस करत असते. ही माझी पहिली किस होती आणि तीही तुम्ही माझी परवानगी न घेता घेतली. इशिताचं बोलणं ऐकून कबीर हसत म्हणाला, पहिली किस? पहिली कशी? तुला आठवत नाही का? आपण आधीही एकमेकांना किस केलं होतं. ते आपल्या लग्नानंतरचं पहिलं किस होतं, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. ते एक योगायोग होता. आज तसं काही नव्हतं. आणि खरं सांगायचं तर तुला किस करणं खूप छान वाटलं. तुला खरंच किस करता येत नाही का? थोडी प्रॅक्टिस करायला हवी. असं कर, रोज रात्री माझ्याकडून क्लास घे. मी तुला किस करणं शिकवतो. हे ऐकून इशिता कमरेवर हात ठेवून तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली, आधी तुम्ही मला हे सांगा, तुम्ही म्हणता की कधी कुणाला किस केलं नाही, तर मग तुम्हाला किस करणं येतं कसं? माझ्याकडे पहा, मला येत नाही, कारण मी कधी केलं नाही, कधी शिकलेही नाही, पण तुम्ही तर किस करण्यात. तर मित्रांनो, आजची स्टोरी इथेच संपली आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.